चला एका भन्नाट वैज्ञानिक रहस्याची उकल करूया. एक असं कोडं जे सोडवणं जवळपास अशक्यच वाटतं. कधी विचार केलाय की अवकाशातून म्हणजे स्पेसमधून मायलो गणती पाण्याखाली जे जग दडलंय त्याचा नकाशा कसा बरं काढता येत असेल? हेच तर ते आव्हान आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर सुरुवात इथून करूया की हे इतकं अवघड का आहे. म्हणजे समुद्राच्या तळाचा नकाशा बनवणं हे एक अशक्यप्राय काम का मानलं जातं. हे ऐकून खरंच आश्चर्य वाटेल, पण सत्य हे आहे की आपल्याकडे मंगळ ग्रहाचे जितके चांगले नकाशे आहेत ना, तितकी माहिती आपल्याला आपल्याच समुद्राच्या तळाबद्दल नाही. विचार करा, आपण दुसऱ्या ग्रहांना धुंडाळतोय, पण आपल्याच पायाखालचं जग ते अजूनही एक मोठं रहस्य आहे. आणि म्हणूनच जे नवीन तंत्रज्ञान आलंय ते इतकं क्रांतिकारी, इतकं गेम चेंजिंग ठरतंय. मग या अशक्य वाटणाऱ्या नकाशाच्या कामाचं उत्तर काय? तर ते आहे अवकाशात एक उपग्रह ज्याचं नाव आहे स्वॉट, म्हणजेच सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी. ओके, तर स्वॉट नक्की आहे तरी काय? हे बघा, हे नासा आणि फ्रान्सची स्पेस एजन्सी CNES यांचं एक जॉईंट मिशन आहे. याचं मुख्य काम काय? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पाणी आहे ना, मग ते नद्या असोत, तलाव असोत, त्या सगळ्याचं सर्वेक्षण करणं. पण हे तर झालं त्याचं प्राथमिक उद्दिष्ट. पण खरी जादू किंवा या उपग्रहाची खरी किमया ही पृष्ठभागावर जे दिसतं त्यात नाहीये, तर त्या पाण्याच्या खाली जे लपलंय ते उघड करण्यात आहे. आणि ते कसं करतो हेच तर आपल्याला बघायचंय. आणि इथेच येतो तो अरे वा किंवा आहा मोमेंट. हे सगळं कसं शक्य होतं? तर याचं उत्तर लपलंय गुरुत्वाकर्षणाच्या एका गुप्त संदेशात. हे समजायला खूप सोपं आहे. कल्पना करा की समुद्राचा पृष्ठभाग म्हणजे एक सपाट ताणून धरलेली चादर आहे. आता ह्या चादरीखाली जर आपण एक जड गोळा ठेवला तर काय होईल? तो गोळा आपल्याला दिसणार नाही, पण त्याच्या वजनामुळे चादरीवर एक उंचवटा तयार होईल, बरोबर? पाण्याखालचा पर्वत अगदी तसंच काम करतो. वैज्ञानिक भाषेत या कामाला बॅथिमेट्री म्हणतात. म्हणजे समुद्राच्या तळाची खोली मोजून त्याचा नकाशा तयार करण्याचं विज्ञान. आणि स्वॉट उपग्रह हेच काम करत आहे, पण अप्रत्यक्षपणे आणि कमालीच्या अचूकतेने. ठीक आहे, तर हे प्रोसेस नक्की कसं काम करतं? चला स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिलं, समुद्राच्या तळाशी एक मोठा पर्वत आहे असं समजू. दुसरं, त्या पर्वताचं जे वस्तुमान आहे त्याची स्वतःची एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, अगदी छोटीशी. तिसरं, ही शक्ती तिच्या वर असलेल्या पाण्याला स्वतःकडे खेचते आणि त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर एक अगदी किंचितसा उंचवटा तयार होतो आणि इथेच स्वॉटचं काम सुरू होतं. चौथं, या उपग्रहावरचं जे प्रगत रडार आहे ते समुद्राच्या पातळीतला हा मिलीमीटर्समधला फरक सुद्धा मोजतं. आणि पाचवं, हा उंचवटा थेट खाली काय लपलंय हे दाखवून देतो. कमाल आहे ना? म्हणजे विचार करा, स्वॉट इतकं अचूक आणि संवेदनशील आहे की ते हे इतकी सूक्ष्म बदलसुद्धा ओळखू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा उपग्रह जणू काही अवकाशातून समुद्राच्या पाण्याचं वजन करतोय आणि त्या वजनावरून खाली दडलेल्या अदृश्य जगाचा नकाशा तयार करतोय. हे खरंच अविश्वसनीय आहे. वा, हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे तर आपण पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्याचा उपयोग काय? म्हणजे हा नवीन नकाशा आपल्या सगळ्यांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? तर याचे फायदे खूप आहेत. एकतर समुद्रातील प्रवाह आणि हवामान यांचे जे मॉडेल आहेत ते अधिक अचूक बनतील. समुद्राची पातळी जी वाढतीये तिचा अभ्यास करायला मदत होईल. इतकंच नाही तर आपल्या नद्या, तलाव यांसारख्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचं व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणजे सागरी वाहतुकीसाठी हे सुरक्षित आहेच, पण आपत्तींचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होणार आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर आपल्याला हवामानाचे अधिक चांगले अंदाज मिळतील. आपला ग्रह कसा बदलतोय याबद्दलची एक स्पष्ट समज मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाणी, जे आपलं सर्वात मौल्यवान संसाधन आहे, त्याचं व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करता येईल. एका शब्दात सांगायचं तर आपण पहिल्यांदाच पृथ्वीवरच्या पाण्याचं एक संपूर्ण हाय डेफिनेशन चित्र पाहतोय. म्हणजे नद्या आणि तलावांपासून ते थेट खोल समुद्रात लपलेल्या अवाढव्य पर्वतांपर्यंत सगळं काही. आणि मग हा प्रश्न उरतोच की आता जिथे आपण अदृश्य गोष्टी पाहू शकतोय तिथे आपल्याच ग्रहाची आणखी कोणती रहस्ये उलगडण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?